बोलो अम्मा बाय बाय. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. ॲक्च्युली तुम्ही बघत असाल की मी पुन्हा मुंबईला ट्रॅव्हल करत आहे, ते पण दिवाळीसाठी. ॲक्च्युली माझं थोडं ऑफिसचं काम आहे, त्यामुळे मला पुन्हा मुंबईला जावं लागतं आहे. सो मी आता ट्रेनमध्ये आहे आणि उद्या सकाळी मी मुंबईला पोहोचेन. सो पुन्हा मुंबईचे व्हिडिओज येणार आहेत आणि ह्या वर्षी मी लग्नानंतर पहिल्यांदा दिवाळी माझ्या घरी साजरी करणार आहे मम्मी पप्पांसोबत. सो त्यासाठी पण मी खूप एक्सायटेड आहे. पण ह्यावेळेस मी आणि किरण दिवाळी एकत्र साजरी करू नाही शकणार, कारण त्यांना सुट्टी नसल्यामुळे किरण येऊ शकत नाही. पण ती कसं होतं आपण बघूया. सो उद्या सकाळी मी मुंबईला पोहोचेन आणि मम्मी पप्पांना पण तुम्हाला भेटवेन. सो ह्यावेळेस मुंबईला यायचं एकदम अचानक ठरलं, कारण ऑफिसमधून मला एकदम अर्जंट बोलवलं आणि मला यावं लागलं. त्यामुळे असं काही प्लॅनिंग मुंबईला यायची करू नाही शकली मी. सो बट तरीसुद्धा मला जाताना माझी नणंद आहे एक लावण्या करून, तिने माझ्यासाठी यावेळेस टिफिन बनवलं आणि तिला माहिती आहे की मला कुरकुरे फार आवडतात. सो तिने मला कुरकुरे त्याच्यासोबत काय दिले मी तुम्हाला दाखवते. सो मी एकीकडे पॅकिंग करत होती आणि एकीकडे ती माझ्यासाठी टिफिन भरत होती. सो तिला आवडतं मला, म्हणजे तिला माहिती आहे मला कुरकुरे फार आवडतात. सो तिने माझ्यासाठी कुरकुरे पॅक केले आणि मला माहीत नाही, मला फोनवर तिने सांगितलं की तिने माझ्यासाठी कुरकुरे पॅक केले आहेत आणि त्यासोबत हाईड अँड सीकचे कुकी. किती स्वीट आहे यार. सो थँक्यू लावण्या. त्यासोबतच टिफिनची पॅकिंग पण तुम्हाला मी दाखवते. सो 2 ह्याच्यात तिने राईस पॅक केलं की जर मला 2 वेळा भूक लागली थोडी तर मी थोडं खाऊ शकते असं. सो थँक्यू सो मच लावण्या. किरणसुद्धा निखिलला बिर्याणी फार आवडते, त्यामुळे मग किरणने मला बिर्याणी पार्सल आणून दिली की निखिलसाठी मी घेऊन जाऊ. आणि त्यासोबत ऑब्वियसली माझे फेवरेट हे उस्मानिया बिस्किट हे मला खूप आवडतात, त्यामुळे त्यांनी साठी हे पिस्ता हाऊसमधून बिस्किट, कारण मला पिस्ता हाऊसचेच बिस्किट आवडतात उस्मानियाचे. त्यासोबत गजरा माझ्यासाठी त्यांनी आणला. थँक्यू सो मच किरण. आय विल मिस यू अ लॉट. सो थँक्यू. आणि ती सकाळी 4 वाजता मी आता दादरला उतरणार आहे. सो सकाळचे काहीतरी 4:20 झालेत आणि मी दादर स्टेशनला उतरली आहे. सो आता सेंट्रल लाईनवरून मी वेस्टर्न लाईनला जाते. सो दादर दाखवते. फक्त दादर ह्या टायमाला एवढं खाली तुम्हाला भेटेल, बाकी कधी नाही. चला तर ट्रेनमध्ये बसल्यावर भेटते. सो आता नालासोपारा येणार आहे आणि पप्पा स्टेशनला घ्यायला आलेत. ॲक्च्युली मी दादरला त्यांना नाही ह्याच्यासाठीच बोललेली की एवढ्या सकाळी त्यांना उठून दादरला यावं लागेल वगैरे, पण पप्पा ऐकणारे नाही आहे. सो ते नालासोपारा स्टेशनला घ्यायला येत आहेत. सो ट्रेन पूर्ण खाली आहे.
आता घरी जाऊन थोडं रेस्ट करते. गेल्या मम्मी पप्पांना पण तुम्हाला भेटवते. गुड मॉर्निंग, वेलकम टू मुंबई. One eternity later. मी आईचा निखिल पण झोपलेला, त्यामुळे निखिलचं पण काही रिॲक्शन नाही घेऊ शकली. सो कसं वाटतंय तुला? चांगलं तर वाटतंय. माझ्या मते ही आय गेस लग्नानंतरची पहिली दिवाळी सोबत असेल. लेट्स सी. ही दिवाळी तर जरा आम्ही लोक गावी पण जाणार आहे, बिकॉज थोडं एन्जॉयमेंट होईल. कोकण बघू यार, खूप वर्ष झाली कोकणात गेलो नाही. बघू, लेट्स सी. हां, आणि दिवाळीमध्ये भाऊबीज पण आहे निखिल. सो ह्यावेळेस मी आली त्या मम्मी पप्पांचं रिॲक्शन घेता आलं नाही, कारण पप्पा तर सकाळी घ्यायला आलेले, पण मम्मी सकाळी जाण्याच्या घाईघाईमध्ये होती, त्यामुळे काही रिॲक्शन घेऊ नाही शकली. सो मम्मी कसं वाटतंय तुला मी यावेळेस दिवाळीला आहे तर? खूप बरं वाटते. पप्पा तुम्हाला खूप काय बरं वाटतंय? वाटते. खूप बरं वाटतं आणि सर्वांना माझ्याकडून ऍडव्हान्स हॅपी दिवाळी. सो ऍक्च्युली मी माझी म्हणजे लग्नानंतर ही पहिलीच दिवाळी मी घरी इथे आहे. 2 वर्षानंतर, कारण पहिली दिवाळी मी इथे नाही करू शकली, त्यामुळे पहिली पण नाही आणि दुसरी पण नाही. तिसरी दिवाळी मी घरी साजरी करते. ती पण तिच्या कंपनीच्या बहाण्याने तिसरी दिवाळी इकडे आली. ऑफिसच्या बहाण्याने. सो काही रिझन काही असो, मला इथे दिवाळी साजरी करायला भेटते, ह्याचीच मला खुशी आहे. आणि मम्मी पप्पांना पण. सो हा व्लॉग मग मी आता इथेच संपवते. हॅपी दिवाळी. सो भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, शिवरात्र. बाय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. करा. बाय बाय.